आपल्या वाणीला ओम शांतीच्या शब्दाने शांती ओम शांती. धन्यवाद. विश्व शांती निर्माण करणारा विश्वरक्षक, विश्वपिता, निराकार शिव परमात्मा, आम्हा सर्व मानव आत्म्यांचा पिता, आजच्या पर्यावरण दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व अधिकारी, ईश्वर स्नेही आणि निसर्गप्रेमी बंधू आणि भगिनी, ही आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे की आपण हा दिन साजरा करत आहोत. पण यामागे एक खेद पण निर्माण होत आहे. याच्या पूर्वीचा काळ जर आमच्या भारत देशाचा पाहिला तर आम्ही अभिमानाने मान उंचावून सांगत होतो की आमचा भारत देश सुजलाम आणि सुफलाम होता. एकेकाळी हाच तो आमचा भारत देश असा होता की ज्या भारत देशाचं गायन करताना आपण म्हणत होतो, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा, ओ भारत देश था मेरा. पण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रत्येक मनुष्याची जी अवस्था आहे ती अतिशय बिघडलेली आहे. मानवाचीच काय पण पर्यावरणामध्ये देखील प्रदूषितपणा आलेला आहे आणि या प्रदूषितपणाला घालवण्यासाठी आज वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी वृक्षारोपण म्हणा किंवा अन्य कार्यक्रम म्हणा राबवले जात आहेत. या ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं. ईश्वराशी मन बुद्धीच्या आधारे कनेक्ट होण्याचं मेडिटेशन शिकवलं जातं. पण एवढंच नव्हे तर सामाजिक कार्य देखील या विद्यालयाद्वारे केलं जातं. आपल्या सर्वांना ज्ञात असेल की युनोसारख्या संघटनेने, संयुक्त राष्ट्र संघाने देखील सन 1972 पासून या दिवसाला निर्माण करण्याची म्हणा किंवा या दिवसाला स्थापित करण्याची म्हणा सुरुवात केलेली आहे. याच्यामागे हेच कारण आहे की आज पर्यावरणामध्ये प्रदूषणपणा खूप आलेला आहे. सरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संघटना, प्रत्येक गट जो आहे तो आजचा दिन साजरा करत आहे वृक्ष लावून. ज्या वृक्षांना, ज्या रोपांना आपण समजतो हवा, पाणी आणि प्रकाशाची गरज आहे, पण अध्यात्म सांगतं फक्त याचीच गरज नाही आहे, तर या वृक्षांना वृद्धिंगत होण्यासाठी आमच्या शुद्ध विचारांची, शुद्ध मनाची, शुद्ध भावनेची देखील गरज आहे. ही शिकवण आमच्या संतांनी देखील आम्हाला दिलेली आहे. म्हणून तर संतांनी आम्हाला सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आज आम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये फक्त एक पर्यटक म्हणा किंवा आपली सहल साजरी करण्यासाठी म्हणून जातो, पण प्रत्येकाने या निसर्गावरती प्रेम करायला शिकावं. आज प्रेम या शब्दाचा अर्थ मनुष्य पूर्णपणे विसरून गेलेला आहे. स्वार्थापोटी प्रेम राहिलेला आहे. परंतु आध्यात्मिकतेच्या आधारे मी ईश्वराची शिकवण आपल्या सर्वांना देऊ इच्छिते की सर्वांनी सर्वात प्रथम आपल्यावरती प्रेम करायला शिका, निसर्गावरती प्रेम करायला शिका आणि मग ईश्वरावरती प्रेम करायला शिका. तर हा निसर्ग आपल्यासाठी सर्वस्व द्यायला तयार आहे. कारण त्याने एकेकाळी आपली खूप मोठी सेवा देऊन सुख शांतीचं साम्राज्य या सृष्टीवरती आणलेलं होतं. आज हा जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाला आणि वरिष्ठांना या ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत मी अनंत अशा शुभेच्छा देते. अशाच पद्धतीचं कार्य यांच्याद्वारे होत राहावं, अनेक वृक्ष वाढले जावे आणि वृक्षाबरोबर आपल्या उच्च उच्च भावना, श्रेष्ठ विचार आणि आपले सद्गुण देखील आपल्या जीवनामध्ये वृद्धिंगत होत राहावे. ही आजच्या दिनी तुम्हा सर्वांच्या विषयी विद्यालयाकडून शुभ भावना, शुभ कामना आहे. या ठिकाणी आजच्या दिनानिमित्त या ब्रह्माकुमारी संस्थेला देखील आपण बोलवलेलं आहे. त्यामुळं उपस्थितांच्या बरोबर या समितीचे देखील, संघटनेचे देखील मी आभार व्यक्त करते. धन्यवाद.